नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिका आणि इराणच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची तडजोड होण्याची शक्यता सध्या तरी मावळलेली आहे. इराणच्या दिशेने जाणारं प्रत्येक जहाज अमेरिकेकडून रोखलं जात आहे आणि जोपर्यंत ही नाकाबंदी सुरू आहे तोपर्यंत अमेरिकेशी कोणत्याही प्रकारे चर्चा करायची नाही, असा निर्णय इराणच्या नेतृत्वाने घेतलेला आहे. अमेरिकेने जी जहाजं रोखली आहेत त्यापैकी एका जहाजामध्ये अशा प्रकारचं रसायन सापडलं आहे, ज्याचा वापर क्षेपणास्त्र निर्मितीसाठी करण्यात येतो. इराणची जे युद्ध सुरू आहे ते थांबत नाहीये, त्याचं सगळ्यात मोठं कारण चीन आहे, असा ठाम समज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी आता चीनच्या नाकामध्ये बेसन घालण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून तैवानपासून अगदी हाकेच्या अंतरावर अमेरिकेच्या नौदलाने युद्धाभ्यास सुरू केलेला आहे. या युद्धाभ्यासामध्ये अमेरिकेच्या नौदलाच्या सोबत फिलिपाईन्स आणि जपानचं नौदल सुद्धा सहभागी झालेलं आहे. अमेरिकेच्या या पावलामुळे चीनचा जबरदस्त फडका उडालेला आहे आणि चीनने अमेरिकेला इशारा दिलेला आहे की आगीशी खेळण्याचे प्रयत्न करू नका. बालिकतन 2026 असं या युद्धाभ्यासाचं नाव आहे आणि या युद्धाभ्यासामध्ये जपान, फिलिपाईन्स यांच्यासोबत अमेरिकेचं नौदल सहभागी झालेलं आहे. या युद्धाभ्यासाची व्याप्ती जरा जास्तच मोठी आहे. अमेरिकेचे 3,000 जवान आणि फिलिपाईन्स आणि जपानचे 14,000 जवान म्हणजे एकूण 17,000 जवान या युद्धाभ्यासामध्ये सहभागी झालेले आहेत. अगदी चीनच्या अंगणामध्ये हा युद्धाभ्यास सुरू आहे, त्यामुळे चीनचा जबरदस्त भडका उडालेला आहे आणि चीनने संबंधित तिन्ही देशांना दम भरलेला आहे, त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. चीनच्या दक्षिणी समुद्रामध्ये स्थैर्य आणि शांततेची गरज आहे, परंतु बाह्य शक्तीच्या हस्तक्षेपामुळे इथे फुटीरता आणि संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जे लोक डोळे मिटून अशा प्रकारची हातमिळवणी करतायत ते आगीशी खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि जे ते करतायत ते प्रयत्न त्यांना शेकू शकतील, अशा प्रकारचा इशारा चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जयकुन यांनी दिलेला आहे. चीन सरकार संतप्त झालेलं आहे, चीनी नेतृत्वाचा भडका उडालेला आहे. त्याचं कारण इथे खूप मोठ्या संख्येने नौदल जवानांची उपस्थिती आहे आणि खूप मोठ्या संख्येने नौदल जहाज इथे दिसत आहेत. केवळ एवढंच कारण नाहीये, खरं कारण वेगळंच आहे. ज्या ठिकाणाची या युद्धाभ्यासासाठी निवड करण्यात आली त्या ठिकाणामुळे चीनचा तिळपापड होताना दिसतोय. फिलिपाईनच्या उत्तरेला बातानेस बेटांचा समूह आहे आणि या बेटांच्या समूहामध्ये एका निर्जन ठिकाणी या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दक्षिण चीनी समुद्र आणि स्ट्रेट ऑफ तैवानच्या ठीक मधोमध असलेले ठिकाण आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं कारण म्हणजे तैवान या ठिकाणापासून अवघ्या 150 ते 200 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्याच्यामुळे चीनी नेते प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना असं वाटतंय की अमेरिकेने आपल्या नाकावर टिचून हा युद्धाभ्यास इथे आयोजित केलेला आहे. या बातानेस बेटांची निवड या युद्धाभ्यासासाठी करण्यात आलेली आहे. ते ठिकाण सामरिकदृष्ट्या महत्वाचं आहेच, शिवाय फिलिपाईन्स आणि जपानच्या सोबत अमेरिकेने युद्धाभ्यास करावा हे सुद्धा चीनला जबरदस्त खटकणार आहे. या तिन्ही देशांशी चीनचे जे संबंध आहेत ते अत्यंत वाईट आहेत. अमेरिकेशी काय संबंध आहेत हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, परंतु जपान आणि फिलिपाईन्स हे असे देश आहेत ज्यांच्याशी चीनचे नेहमी खटके उडत असतात, चीनचा संघर्ष होत असतो. म्हणजे आपले जसे संबंध पाकिस्तान आणि बांगलादेश या 2 देशांशी आहेत तशाच प्रकारचे संबंध चीनचे फिलिपाईन्स आणि जपान या 2 देशांशी आहेत. फरक एवढाच आहे की आपल्याकडे काड्या करणारे बांगलादेश आणि पाकिस्तान असतात, तिथे काड्या करणारा देश हा चीन आहे. अमेरिकेला हे पुरतं ठाऊक होतं की या 2 देशांना सोबत घेतल्यामुळे चीनचा जळफळाट होणार आहे आणि तो व्हावा अशी अमेरिकेची इच्छा होती. म्हणूनच अमेरिकेने या 2 देशांच्या सोबत हा युद्धाभ्यास हाती घेतलेला आहे. हे युद्ध फार काळ लांबणं न ट्रम्प यांच्या प्रकृतीसाठी चांगलं, न त्याच्या पक्षासाठी चांगलं, न त्याच्या सरकारसाठी. त्यामुळे ट्रम्प ताकदीने प्रयत्न करतायत हे युद्ध बंद करण्याचा, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा ठरतोय चीन. हे युद्ध चीनच्या पथ्यावर पडताना दिसतंय. हॉर्मुझमध्ये इराणकडून जी टोल वसुली सुरू आहे ती युआनमध्ये सुरू आहे. तेलाचा व्यापार सुद्धा युआनमध्ये व्हावा असा इराणचा आग्रह आहे. या युद्धाच्या निमित्ताने अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी अर्थकारणावर प्रहार करण्याचे चीनचे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान हा जो संघर्ष आहे तो अधिक तीव्र होताना दिसतोय. एका बाजूला चीनकडून डिडॉलरायझेशनची मोहीम आहे ती रेटली जाते, इराणची त्याला मदत होते आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेकडून इराणच्या जहाजांची नाकाबंदी सुरू आहे. चीनमधून निघालेलं एक जहाज अमेरिकेने अलीकडेच रोखलं. तोस्का असं या जहाजाचं नाव. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण शिपिंग लाईनच्या मालकीचं हे जहाज होतं आणि या जहाजावर अशी काही रसायनं सापडली ज्याचा वापर क्षेपणास्त्र निर्मितीसाठी होतो आणि याच्यानंतर अमेरिकेने थेट चीनवर ठपका ठेवलेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हेली यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे आरोप केलेला आहे की चीनकडून इराणला रसद पुरवली जाते, चीनकडून इराणच्या कट्टरवादी सत्तेला ताकद दिली जाते. अमेरिकेने इराणची ही जी नाकेबंदी केलेली आहे, इराणी जहाजांवर अमेरिकेची जी नजर आहे त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे. चीनकडून कोणत्याही प्रकारचं असं जहाज ज्याच्यावर शस्त्र आहेत किंवा शस्त्र निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आहे इराणपर्यंत पोहोचू नये हा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने तर स्पष्ट आदेश दिलेले आहेत. पाईप, धातू किंवा इलेक्ट्रॉनिक सामान किंवा रसायन असा कोणताही कच्चा माल इराणपर्यंत पोहोचला नाही पाहिजे. एका बाजूला ट्रम्प दावा करतायत की नाकेबंदीची रणनीती प्रचंड यशस्वी ठरलेली आहे. इराणचं आम्ही दररोज 500 दशलक्ष डॉलरचे नुकसान करतो आणि बहुधा हेच कारण आहे ज्याच्यामुळे इराणने वाटाघाटींवर बहिष्कार टाकलेला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या ज्या वाटाघाटी होणं अपेक्षित होतं त्या वाटाघाटीसाठी एकही इराणी नेता जाणार नाही असं इराणच्या सुप्रीम काउन्सिलने जाहीर केलेलं आहे. एका बाजूला ट्रम्प हे युद्ध आटोपतं घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते प्रयत्न अपयशी ठरतायत अशा प्रकारचा प्रचार अमेरिकी मीडियाने सुरू केलेला आहे. आणि अमेरिकी मीडियातून ट्रम्प यांच्यावर इतकी तिखट टीका करण्यात येते आहे की ट्रम्प प्रचंड पिसाळलेले आहेत. ट्रूथ सोशलवर त्यांनी एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये अमेरिकेच्या सगळ्यात दिग्गज मीडियाचं त्यांनी नाव घेतलं. त्याच्यामध्ये वॉशिंग्टन पोस्ट आहे, त्याच्यामध्ये न्यूयॉर्क टाइम्स आहे आणि ट्रम्प यांनी या सगळ्या मीडियावर झूड उठवली. ट्रम्प यांचा सूर असा आहे की हे युद्ध आम्ही जिंकलेलो आहोत, परंतु मीडिया भलताच नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे मीडिया अशा प्रकारचे नरेटिव्ह चालवत आहे की ट्रम्प जवळजवळ हे युद्ध हरलेले आहेत आणि हे युद्ध ते थांबवू शकत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांचा भडका उडालेला आहे आणि त्यांनी ट्रूथ सोशलच्या माध्यमातून मीडियाचे वाबाडे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, ट्रम्प जे काय म्हणतात की आम्ही हे युद्ध जिंकलेलो आहे ते फुशार का मिळण्यासाठी नाही, त्यांना मनोमन असं वाटतंय की आपण खरोखर हे युद्ध जिंकलेलो आहे. त्यांना असं वाटतंय की आपण इराणला लोळवलेलं आहे, इराणची युद्ध क्षमता संपुष्टात आणलेली आहे आणि इराणमध्ये जी काही थोडीफार धुगधुगी शिल्लक आहे ती चीनमुळे शिल्लक आहे आणि त्याच्यामुळे ट्रम्प चीनवर जबरदस्त भडकलेले आहेत. चीनकडून इराणला रसद येते ही बाब खोटी असण्याचं काही कारणच नाही, कारण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने सुद्धा अनुभव घेतलाय. भारत आणि पाकिस्तान एकमेकांची जेव्हा भिडत होते तेव्हा चीन पाठीमागून पाकिस्तानला रसद पुरवण्याचा प्रयत्न करत होता आणि ही बाब आपल्या वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांनी उघडपणे बोलून सुद्धा दाखवलेली आहे. इराणचा वापर करून चीन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देतोय हे ट्रम्प यांना स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे ट्रम्प यांनी सुद्धा इराणला अंगावर घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. जपान आणि फिलिपाईन्सला सोबत घेऊन ट्रम्प यांनी नौदल युद्धाभ्यास सुरू केलेला आहे, अशा बेटांवर सुरू केलेला आहे जी बेटं तैवानपासून अगदी 150 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. ट्रम्प यांना ठाऊक आहे की तैवान ही चीनची दुखरी नस आहे आणि ही नस छेडण्याचा प्रयत्न ट्रम्प करतायत. ते चीनला डिवचण्याचा प्रयत्न करतायत, ते चीनला हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत जर तुम्ही अमेरिकेच्या वाकड्यात जाल तर अमेरिका सुद्धा तुमचा मार्ग रोखू शकते. अमेरिकेचा जपान आणि फिलिपाईन्सच्या सोबत युद्धाभ्यास सुरू आहे. हे दोन्ही चीनचे शेजारी देश आहेत, परंतु चीनचे जितके शेजारी देश आहेत ते सगळ्या देशांशी चीनचे काही ना काहीतरी खटले सुरू आहेत. प्रत्येक देशाबरोबर चीनच्या काहीतरी कुरबुरी आहेत. काही देशांशी संबंध फार ताणलेले आहेत, काही देशांशी कमी ताणलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा अमेरिका या शेजारी देशांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करतो कोणत्याही कारणामुळे तो चीन प्रचंड अस्वस्थ होतो. असाच प्रयत्न गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये अमेरिकेने केला होता. अमेरिकेच्या पेंटागॉनने एक अहवाल जारी केला होता आणि या अहवालामध्ये असं म्हटलं होतं की लडाखच्या सीमेवर जी शांतता सध्या दिसते ती चीनची रणनीती आहे. खरं तर चीन भारताला अमेरिकेपासून तोडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच वेळी चीनने पाकिस्तानची हातमिळवणी केलेली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी अड्डे उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे. अमेरिकेचे थिंक टँक किंवा अमेरिकेच्या सरकारच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा भूराजकीय परिस्थितीवर एखादा अहवाल बाहेर येतो त्या अहवालाचा उद्देश अमेरिकेच्या पथ्यावर पडणारं राजकारण निर्माण करणं हाच असतो. जेव्हा पेंटागॉनचा हा अहवाल बाहेर आला तेव्हाची परिस्थिती लक्षात घ्या. सगळं जग ट्रम्प यांच्या टेरिफ अस्त्रामुळे प्रचंड त्रस्त झालं होतं. भारत आणि चीन हे देश सुद्धा त्याला अपवाद नव्हते आणि त्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात हे दोन्ही देश एकत्र येत होते. दोन्ही देश आपसातला तणाव कमी करत होते. दोन्ही देशांनी लडाख सीमेवर शांतता निर्माण करण्यासाठी वाटाघाटी केल्या, चर्चा केली आणि परस्पर संमतीने सीमेवर जे सैन्य एकमेकांच्या समोर उभं टाकलं होतं दोन्ही देशांनी ते मागे घेण्याचा निर्णय घेतला. पेंटागॉनचा हा अहवाल बाहेर आल्यानंतर चीनने सुद्धा त्याला रोखठोक उत्तर दिलं. चीनने असं म्हटलं की दोन्ही देशांमध्ये ज्या समस्या आहेत त्या आम्ही व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करू आणि संवाद, सहकार्य आणि विश्वास या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये जे संबंध आहेत ते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करू. अमेरिकेने मात्र अफवा पसरून दोन्ही देशांमध्ये जे संबंध आहेत त्याच्यामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. अमेरिका ही आजही जागतिक महासत्ता आहे, परंतु या महासत्तेला बहुधा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास उरलेला नाहीये आणि जेव्हा चीनशी मुकाबला करण्याचा प्रश्न येतो, चीनसमोर आव्हान उभं करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अमेरिकेचा आत्मविश्वास अत्यंत गळपटलेला दिसतो. अमेरिकेला नेहमी चीनसमोर उभं राहण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी देशाची मदत हवी असते. कधी भारत हवा असतो, कधी जपान, कधी फिलिपाईन्स. क्वाडची रचना याच कारणासाठी अमेरिकेने केली होती, परंतु अमेरिकेच्या दुर्दैवाने क्वाड हा आता पोकळ बांबू झालेला आहे. पेंटागॉनच्या अहवालाच्या माध्यमातून किंवा अशा अन्य अहवालांच्या माध्यमातून अमेरिका भारताला नेहमी सुचवण्याचा प्रयत्न करत असतो की चीनवर विश्वास ठेवू नका, चीनच्या जवळ जाऊ नका, चीनचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो
आता चीनवर किती विश्वास ठेवायचा किती ठेवायचा नाही हे भारताच्या नेतृत्वाला व्यवस्थित माहिती आहे. भारत 1962चं आक्रमण विसरलेला नाहीये. चीनकडून वारंवार होणारा अरुणाचलवर दावा भारत विसरलेला नाहीये. परंतु अमेरिकेच्या अनेक कृती सुद्धा भारत विसरलेला नाहीये. जर चीन विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसेल तर अमेरिकेवर सुद्धा विश्वास ठेवावा का, हा भारताच्या नेतृत्वासमोर खूप मोठा प्रश्न आहे. कारण जर चीन पाकिस्तानला शह देत असेल, चीन पाकिस्तानला रसद पुरवत असेल, चीन पाकिस्तानची मदत करत असेल, तर अमेरिका सुद्धा या प्रांतामध्ये कुठेही मागे नाहीये. असीम मुनीर किंवा शहबाज शरीफ हे दोघेही अमेरिकेच्या हातचे प्यादे झालेले आहेत आणि या प्याद्यांचा वापर अनेकदा अमेरिका भारताच्या सुद्धा विरोधात करताना दिसतो. तैवानच्या मुद्द्यावरून येत्या काही काळामध्ये अमेरिका आणि चीनचा जो संघर्ष आहे तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा हा पंगा तीव्र होईल तेव्हा अमेरिकेला पुन्हा एकदा भारताची आठवण येईल, पुन्हा एकदा क्वाडची आठवण येईल. परंतु गेल्या काही दशकाच्या राजकारणातून भारत एक गोष्ट निश्चितपणे शिकलेला आहे. संबंध हे तात्कालिक असतात, राष्ट्रहित हे कायमस्वरूपी असतं आणि हेच राष्ट्रहित भारताच्या परराष्ट्र धोरणाचं मुख्य सूत्र आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.